नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड सिरीजच्या डे 11 मध्ये आज आपण बघणार आहोत टॅक्सेशन ऑन म्युच्युअल फंड्स इन इंडिया. पहिले तर समजून घ्या, टॅक्स हा प्रॉफिटवरती लागतो, लॉसवरती लागत नाही. पहिले प्रॉफिट करावं लागेल टॅक्स भरण्यासाठी. सो तुम्ही जर का 2 लाखाचा तुम्हाला प्रॉफिट झाला, तो पण 1 वर्षाच्या आत तुम्ही जर का प्रॉफिट बुक केला 2 लाखाचा, तर तो होऊन जाईल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तोच 2 लाखाचा प्रॉफिट तुम्ही जर का 1 वर्षानंतर केला तर तो झाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स फ्लॅट 20% आहे. जो की तुम्हाला भरावाच लागतो, त्याच्यात काही डिडक्शन वगैरे नाही. म्हणजे 2 लाखाचे फ्लॅट 20% टॅक्स गेला. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये काय होतं, 1,25,000 रुपये माफ केले जातात 2024 नुसार. सो 2 लाख रुपये प्रॉफिट आहे, त्यातले 1,25,000ला टॅक्स लागणार नाही, तुम्हाला माफ भेटलेले. तर वरचे 75,000 वरती 12.5% लागेल. शॉर्ट टर्म 20%, लॉंग टर्म 12.5%. हे जर का डेप फंड असेल, 3 वर्षाच्या आत विकले तर टॅक्स स्लॅबनुसार लागेल, 3 वर्षानंतर विकले तर 20% लागेल. अवघड वाटतंय? काहीच अवघड नाही. तुम्ही एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर बघा, जो तुम्हाला हे सगळं करण्यासाठी मदत करेल तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी. तुमच्याकडे ॲडवायझर नाही आहे, त्वरित मला कॉल करा. थँक्यू.